नमस्कार. आज आपण पाहतो आहोत पैलवान बाळू बोडके नाशिकचा पैलवान विरुद्ध विक्रम शेटे राशीन देशमुखवाडीचा पैलवान. ही कुस्ती वडकी नाला तालुका हवेली जिल्हा पुणे या मैदानात झालेली. श्री काळभैरवनाथ उत्सवानिमित्तानं कुस्तीचं मैदान घेत होतं ग्रामस्थांनी आणि या मैदानातील एक प्रेक्षणीय कुस्ती आपण पाहतो. एकाच व्हिडिओमध्ये दोन कुस्त्या आहेत. दुसरी कुस्ती आहे पैलवान शिवाज चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान कालीचरण सुरणकर गंगावेश सलीम कोल्हापूर. अशा दोन कुस्त्या एकाच व्हिडिओमध्ये आहेत. त्यामुळे संपूर्ण कुस्ती बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कुस्ती कशी झालेली आहे, कशी वाटते तुम्हाला आणि ही कुस्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. त्याचप्रमाणे पैलवान पोपटजी गव्हाणे, आदरणीय नवनाथ दामोदर आंबेकर, आदरणीय राजेंद्र आंबेकर, निलेश साहेबराव आंबेकर, भरतजी गुळंजकर, गणेश दिलीप मोडक, सचिनजी आंबेकर, प्रज्वल आंबेकर, शंकरदादा गायकवाड, आदरणीय अनिल काका गायकवाड, आदरणीय पैलवान अण्णासाहेब शेवळे, रोहिदासजी बिलारे, सागर बाळासाहेब मोडक, आदरणीय रमेश संताराम मोडक, आदरणीय स्वप्नील भाऊसाहेब मोडक. मान्यवरांना विनंती आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण जायचंय. आदरणीय सागर सुभाष मोडक, त्याचप्रमाणे आदरणीय मनोहरजी मोडक. 3 नंबरची कुस्ती लावण्यासाठी मान्य मंगेश भाऊ मोडक, यात्रा कमिटी अध्यक्ष, वैभव कोलते, कृष्णा बापू मोडक, गणेश मनोहर मोडक. चला पुढचे मान्यवर थांबायचंय. ग्रामस्थांची विनंती आहे कुस्त्या जरा लवकर झाल्या पाहिजेत. साहिल शेठ भिसे, राहुल हनुमंत मोडक, भरत भवन मोडक, गणेश मनोहर मोडक, आंबेकर, विलास संताराम मोडक, रमेश संताराम मोडक, रोहिदास भिलारे, गणेश दिलीप मोडक, अभिजित रमेश मोडक. एक अस्सल कुस्ती. तुकाराम शेठ मोहर आणि कब्जा घेतला होता. बाळू बोडकेनं कसा नाचायला लागलेला आहे. पंच म्हणून महेश भाऊ मोडक, महेश भाऊ गायकवाड. अशी कुस्ती मात्र मैदान मात्र चांगलं जोडलेलं आहे. महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड असतील, महेश भाऊ गायकवाड असतील राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे, तसेच दिलीप मोडक सर असतील, बंटी मोडक असेल, अमित गायकवाड असेल आणि या पुरंदर केसरीच्या आतापर्यंत स्पर्धा झाल्या त्यातल्या 7 गदा या वडकी गावात आलेले आहे. हरिश्चंद्र साबळे पैलवान असतील, नितीन मोडक असतील, पैलवान विजय साबळे, पैलवान बंटी मोडक, पैलवान अक्षय मोडक आणि पैलवान अमित गायकवाड. या 7 गदा एकट्या वडकी गावात आलेला आहे. हे कसा ग्रामस्थांचं प्रेम आहे पैलवानकीवरती, कुस्तीवरती. बाळू बोडकेनं कब्जा घेतलेला आहे. शबास. पाय घिस्सा लावण्याचा प्रयत्न आणि अजून काही घडलेलं नाही. न थांबता न थकता कुस्ती. मंगेश भाऊ मोडक, यात्रा कमिटी अध्यक्षांचं 5,000 रुपये या चालू कुस्तीसाठी. असा हा कुस्ती खेळ. इथं जात धर्म पंथ काही मानलं जात नाही. अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंगा. आज भगवान परमात्मा रंगलेला आहे या वडकी गावात. रविराज चव्हाण आलेला आहे, कालीचरण सोलनकर आलेला आहे. या कुस्तीला पंच नितीन आंबेकर आणि निलेश चंद्रकांत मोडक हे 2 पंच राहतील. या मंगेशभाऊ मोडक यांच्याकडून 1,000 रुपये आता विजय झालेल्या पैलवानसाठी. आणि आता कुस्ती लावण्यासाठी मंगेशभाऊ मोडक, अध्यक्ष यात्रा कमिटी काळभैरवनाथ उत्सव वडके, कृष्णा बापू मोडक, वैभव कोलते, सदाशिव भिसे, राहुल हनुमंत मोडक, भरत भवन मोडक, दीपक वसंत आंबेकर, विलास शेठ मोडक, रमेश संताराम मोडक, रोहिदास बिलारे. विनंती कुस्ती लावण्यासाठी यायचे. रोहिदासजी बिलारे, गणेश दिलीप मोडक,
आणि अभिजित रमेश मोडक. शबास. संजय दामोदर आंबेकर, मंगेश विलास मोडक, किरण निवृत्ती पवार, पवन मनोहर मोडक. कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये यायचं. आपणही कुस्ती लावण्यासाठी यायचंय. महेश भाऊ, या पोरांच्या तारखा मिळत नाहीत, पण तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळ्या पोरांच्या कुस्त्या आज इथं घेतलेल्या आहे. खरं अर्थानं तुम्ही सगळे ग्रामस्थ धन्यवादास पात्र आहे. नाहीतर अनेक मैदानामध्ये या पैलवानांच्या जोडीमध्ये शेवट केला जातोय, पण इथं महाराष्ट्र केसरी जवळजवळ 3-4 येतं लढणार आहे. 3 नंबरची कुस्ती लावण्यासाठी आता नावं सगळ्यांची पुकारलेली आहे. 3 नंबर सगळ्यांनी आत या. 3 नंबर कुस्तीला पंच नितीन आंबेकर आणि निलेश चंद्रकांत मोडक. आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी 25,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात येत आहे. अगोदर 26,000 आणि आत्ताचे 25,000 असे तब्बल 51,000 रुपये देणगी श्री शंभू महादेव देवस्थान मंदिर जीर्णोद्धारासाठी दिले. त्याबद्दल वडके ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार. पैलवान शिवाज चव्हाण विरुद्ध कालीचरण सोलनकर अशी कुस्ती वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे या मैदानातली. ही कुस्ती बघा, संपूर्ण कुस्ती बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कुस्ती कशी वाटते ते. आणि आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चाणाक्षपणे महेश भाऊ त्या कुस्तीवरती लक्ष ठेवून आहे. थोडं इकडं तिकडं बघितलं तर काही घडू शकतं, अशी कुस्ती आहे. शबास आहे. चला चंद्रकांत अध्यक्ष. मोडक, आखाड्यावरती या. राजेंद्रजी मोडक आणि पहिलं निलेशजी मोडक. अशा कुस्त्या आणि असं मैदान यात्रा कमिटीचे अध्यक्ष या दोन्ही कुस्त्यासाठी लाईव्ह वाले जरा मान्यवरांकडे 5-5 हजार कुस्ती करायचे पैलवान. सर 2 नंबरची कुस्ती पहिलवान बोलवा. माऊली जमदाडे आणि दादा शेळके ही कुस्ती पैलवान दत्ताभाऊ भानुदास गायकवाड आणि उत्तमभाऊ बबन गायकवाड यांनी 1,75,000 रुपये इनामाला कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. 2 नंबरचे दोन्ही पैलवान तयारी करून आत या. जबरदस्त कुस्त्या आणि जबरदस्त मैदान. पहिला यात्रा कमिटी अध्यक्ष मान्य मंगेशभाऊ मोडक या दोन्ही कुस्त्यासाठी 5-5 हजार रुपये विजेत्या पैलवानसाठी. बाळू बोडकेनं कब्जा घेतलेला आहे. दोन्ही पुढची कारवाईच्या तयारीमध्ये आहे. हॅलो सर, त्या दोन्ही कुस्त्याचे पहिलवान बोलवा आता. दादा शेळके, माऊली जमदाडे, चला लवकर. 1 नंबरच्या कुस्तीत पण बोलवा. आणि 1 नंबरचे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे आपण तयारीला लागा. रविराजची आणि कालीचरणची कुस्ती चालू झालेली आहे. या रविराज चव्हाणची जोड कोणाची अजून समजना. अतिशय कुस्तीतला जादूगार आहे आणि कालीचरण इत्यास तोलामोलाचा असे अस्सल पैलवान या वडकीच्या मातीमध्ये लढताय. काय तब्येत आहेत बघा, क्यू रे क्यू. प्रत्येक स्नायू तोलून मापून घ्या. अशा दोघांच्या तब्येती. इकडे बाळू बोडके तसेच एक चप्पळ चित्ता आणि एक ढाण्यावार. इकडे रविराजची चालू झाली. गरगर चक्कार भिंगायला लागला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार जो पंचांनी निर्णय दिलाय तो पहिलवानांनी मान्य करायचा. चला या बाहेर सगळ्यांनी. बाळू बोडकेनं कब्जा घेतलेला आहे. मानेचा कस करण्याचा प्रयत्न झाले ना, या बाहेर. पंचाच्या निर्णयानुसार रविराज चव्हाण पैलवान विजय झालेला आहे. एकीकडे आग आहे, एकीकडे वाघ आहे. आगीला हात लाव, भाजला अशी शक्यता आहे आणि वाघाला हात लाव, झडप मारायला अशी शक्यता. अशी कुस्ती चालू आहे आणि अध्यक्ष मंगेशभाऊ मोडक यांचे 5,000 रुपये रविराज चव्हाणसाठी.
सर खूप पाहिलं बोलवा वरचे चला पट चला दादा शेळके माऊली जमदाडे उत्तम भाऊ गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये. आताच सांगितलं एकीकडे आग आणि एकीकडे वाघ आहे. आगीला हात लावल्यावर भाजल्याशिवाय राहणार नाही आणि वाघाला तर कोण हात लावाय जात नाही पण ते झडप मारल्याशिवाय राहणार नाही. आग कधी शीतल असू शकत नाही आणि वाघ कधी कृपाळू असू शकत नाही. 1000 रुपये. अरे शबास पुट्टी उचलली होती पुन्हा आडव्या हाताची पकड. शबास करा की टाळ्या चांगल्याच सर्वांनी अतिशय काय सगळी कुस्ती आहे. कुस्ती चालू आहे मैदानात. डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती. विजय काका भराटेचा पट्टा बाळू बोडके पैलवान. करा की टाळ्याचा. कसं पाय धरलं याला म्हणतात नम्रता आणि निष्ठा. हे बघा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे. नम्र झालं भूता तेने कोंडिले अनंता. सर चारही पाहिलं बोलवून त्याचे पाहुणे बोलव कुस्ती. अरे मंगेश भाऊ मोडक यांचे 5000 रुपये आणि उत्तम भाऊ गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये. गणेश भाऊ गायकवाड गणेश भाऊ मोडक यांच्याकडून 1000 रुपये. माऊलीची एंट्री बघा आता. माऊली जामदाड्याची